अथ श्री साई सच्चरित अध्याय 29। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन, त्याहुनी या अध्यायी श्रवण। करवितो श्रीचे अतर्क्य विंदान, कथानुसंधान एकची। ऐकून बाबांची अगाध लीला, इसवी सन 1916। ते वर्षी एक भजनी मेळा, शिर्डीस आला दर्शनार्थ। मंडळी ही सर्व प्रवासी, कीर्ती परिसिली मद्रदेशी। जात असता काशी यात्रेसी, वाटेत शिर्डीसी उतरली। साईबाबा महासंत, धीर उदार आणि दांत। यात्रे करूसी कृपावंत, पैसे अत्यंत वाटिती। दिडक्या चवल्या हाताचा किस, अधेल्या पावल्यांचा पाऊस। रुपये 10 कोणास 20, कोणास 50 ते देत। हे काय सणासुदा दिसी, कार्यविशेषी का पर्व काळासी। प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी, संतोषेसी अर्पित। पहुड येती भवये नाचती, गवये गाती भाटवानिती। तमासगीर मुजरे देती, भजनी रंगती हरिभक्त। ऐसे महाराज उदार वृत्ती, दान धर्मी सढळ स्थिती। ऐकूनी कर्णोपकरणी ही कीर्ती, इच्छा धरिती दर्शनाची। कधी आलिया बाबांचे चित्ती, पांथस्था तेही पैसे वाटिती। दीना दुबळ्यांचा परामर्श घेती, कृपामूर्ती साईनाथ। पुरुष एक बाया 3, मेळा अवघा 4 मिळून। मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण, संत दर्शन कामुक। घेऊनी साईंचे दर्शन, मंडळी पावली समाधान। करीत साईंपाशी अनुदिन, प्रेमळ भजन नेमाने। सांप्रदाय रामदासी, भजन करीत अति उल्हासी। बाबा ही रुपया 8 आणे तयासी, आलिया मनासी अर्पित। कधी तयास बर्फी देत, कधी परतवीत रिक्त हस्त। बाबांचे हे ऐसे सदोदित, परीन निश्चित काहीही। पैसे वाटीत हे तो सत्य, नव्हते यात काहीही असत्य। परिते नव्हते सर्वांस देत, ठावे न मनोगत कवणाते। फकीर फुटके भिक्षे करी, सदैव येत बाबांचे द्वारी। बाबा जरी दयाळू भारी, धर्म न करीत सर्वाते। जयाची लाभ काळाची घडी, तयासीच ही सुख परवडी। संत हस्त स्पर्शाची कवडी, लाभेल जोडी भाग्याची। ये अर्थीची एक गोष्ट, ऐकता श्रोते होतील संतुष्ट। करूनी तया पुढे ती प्रविष्ट, धरू मग वाट पुढील। होऊनी प्रातःकाळची न्याहारी, बैसता बाबा स्तंभा शेजारी। धुनी सन्निध मशिदी माझारी, येतसे पोरी अमनीतई। पोरी 3 वर्षांची नागडी, हाती जिनतानी डबी उघडी। आई जमली सह तातडी, येतसे ती घडी साधुनी। अमनी बैसे मांडीवरी, डबी देई बाबांचे करी। बाबा रुपया रुपया करी, हात धरी बाबांचा। बाबास मुलांचे वेड भारी, पोरही होती गोंडस साजिरी, मुके घेत कुरवाळीत करी,
पोरीस धरीत पोटाशी, बाबांनी धरावे पोटाशी, अमनीचे चित्त रुपयापाशी, बाबा देना देना मजसी, म्हणे खिशाशी लक्ष सारे. अमनीचा तो पोर स्वभाव, थोरा मोठ्यांची ही तीच हाव, स्वार्थासाठीच धावा धाव, परमार्थी भाव एकाद्या. पोरीने बसावे मांडीवरी, आईने दूर कठड्या बाहेरी, हालू नको देत तोवरी, कुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी काय लागे, उठली ती सुटली माझ्या मागे, फुकट खाऊ मेले निलागे, म्हणावे रागे बाबांनी. परिहा राग बाह्यात्कारी, अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी, हस्त घालुनी खिशा भीतरी, रुपया बाहेरी काढावा. घालूनिया तो डबीत घट्ट, झाकिता आवाज होई जो खट्ट, डबी हाती पडता ती झट्ट, घराची वाट धरीतसे. हे तो होई न्याहारी वक्ती, तैसेच जमते लेंडीवर निघती, तेव्हाही अमनीस रुपया देती, रागे भरती तैसेची. ऐसे प्रतिदिनी 2 तिजला, 6 देत त्या जमलीला, 5 दादा केळकरांना, भाग्या सुंदरीला 2-2. 10 ते 15 तात्या बासी, 15 ते 50 फकीर बाबांसी, 8 वाटती गोर गरिबांसी, नित्य नेमेसी हे देणे. असो ऐसी ही दानशीलता, मद्रासियांनी ऐकोनी वार्ता, सहज उपजोनी अर्थस्वार्थता, भजनोपक्रमता मांडिली. बाह्यतः ते भजन सुंदर, अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर, पैसे देतात या आशेवर, राहिले सपरिवार शिर्डीत. त्यातून तिघास मोठी हाव, बाबांनी द्यावे बहुत द्रव्य, परी साईपदी भजन सद्भाव, हा एक निज भाव स्त्रियेचा. पाहुनिया मेघा समोर, आनंदे एक नाचेल मोर, चंद्रालागी जैसा चकोर, तैसाच आदर तियेचा. एकदा माध्यान्हीची आरती, चालता साई कृपा मूर्ती, पाहुनी बाईची सद्भाव स्थिती, दर्शन देती रामरूपे. इतरास नित्याचे साईनाथ, बाईच्या दृष्टी जानकी कांत, डोळा घळघळ अश्रू स्रवत, पाहोनी विस्मित जन झाले. दोही हाती वाजवी टाळी, सवेच नयनी आसुवे ढाळी, देखून हे अपूर्व ते वेळी, जाहली मंडळी विस्मित. ऐसा पाहोनी तो देखावा, जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा, इतुका प्रेमाचा पूरका लोटावा, आनंद भावा तियेस चिका. पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी, आपण होऊन आनंद निर्भरी, रामदर्शन नवलपरी, वदे आचरित साईंचे. नीलोत्पल दलश्याम, भक्त काम कल्पद्रुम, तो हा भरताग्रज सीताभिराम, दाशरथी राम मज दिसला. किरीट कुंडल मंडित, वनमाला विराजित, पीतवास चतुर्हस्त, जानकीनाथ मज दिसला. शंखचक्र गदाधर, श्रीवत्सलांछन कौस्तुभहार, तो हा पुरुषोत्तम परात्पर, रूप मनोहर देखिला. म्हणे हा मानव रूपधारी, असामान्य लीलावतारी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी, भिक्षा ही मागो दारोदारी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी, कोणास कैसाही दिसो अंतरी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला.
बाई मोठी परम भावार्थी, पती तियेचा अत्यंत स्वार्थी, ऐसीच भोळी स्त्रियांची जाती, कैचा रघुपती ये स्थळी। मनी वसे जैसे जैसे, भोळ्या भाविका आभासे तैसे, आम्हा सकळा साई दिसे, हिलाच कैसे रामरूप। ऐसे कुतर्क करुणी नाना, केली तियेची अवहेलना, विषाद नाही बाईच्या मना, असत्य कल्पना ती नेणे। ती पूर्वी मोठी अधिकारी, अशी तियेची आख्या भारी, होतसे राम दर्शन सुखकारी, प्रहरो प्रहरी तियेस। पुढे जाहला द्रव्य लोभोद्भव, द्रव्यापाशी नाही देव, जाहला राम दर्शनी अभाव, ऐसा हा स्वभाव लोभाचा। साईस हे तो सर्व अवगत, जाणून तिचे सरले दुरित, पुनरपि राम दर्शन देत, पुरवीत हेत तियेचा। असो पुढे तेच रात्री, कैसी वर्तली नवलपरी, गृहस्थ देखे निद्रे माझारी, स्वप्न भारी भयंकर। आपण आहोत एका शहरी, पोलीस एक आपणा धरी, मुसक्या बांधून आवळी करकरी, टोके निज करी मागे उभा। तेथेच एक पिंजरा ते जागी, निकट तयाची या बाह्य भागी, साई ही सर्व पहावया लागी, उभेच की उगी निश्चळ। पाहुनी महाराज सन्निधानी, जोडून या दोन्ही पाणी, करोन या मुख केविलवाणी, दीनवाणी तव वदे। बाबा आपुली कीर्ती ऐकुनी, पातलो असता आपुले चरणी, प्रसंग हा का आम्हा लागुनी, तुम्हीही असुनी प्रत्यक्ष। महाराजी प्रत्युत्तर दिधले, कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले, गृहस्थ अति विनीत बोले, काही न केले ऐसे म्या। या जन्मी तरी काही न केले, जेणे हे ऐसे संकट गुजरले, तयावरी महाराज बोलले, असेल केले जन्मांतरी। दिधले मग प्रत्युत्तर तेणे, मागील जन्माचे मी काय जाणे, असले तरी ते आपुले दर्शने, भस्म होणे आवश्यक। होता आम्हा आपुले दर्शन, अग्नी पुढे जैसे तृण, तैसे ते समूळ भस्म होऊन, कैसान त्यापासून मुक्त मी। तव महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास, होय म्हणता गृहस्थास, डोळे मिटावयास आज्ञापिती। आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी, उभाच आहे तव तत्क्षणी, धाड दिशी जैसे पडले कोणी, आवाज श्रवणी ऐकिला। आवाज कानी पडता दचकला, डोळे उघडून पाहू लागला, आपण बंद निर्मुक्त दिसला, पोलीस पडला रक्तबंबाळ। तेणे मनी अत्यंत घाबरला, महाराजांकडे पाहू लागला, हासून मग ते म्हणती तयाला, भला सापडलास तू आता। आता येतील अंमलदार, पाहून येथील सर्व प्रकार, तूच दांडगा म्हणतील अनिवार, पुनः गिरफ्तार करतील। मग तो गृहस्थ वदे तत्वता, बाबा आपण खरेच बोलता, कसेही करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हा विण। ऐसे ऐकून साई वदती, पुनश्च लावी नेत्रपाती, तैसे करुणी डोळे जो उघडती, नवल स्थिती आणिक। आपण पिंजऱ्याचे बाह्य देशी, महाराज साई आपुले पाशी, घातले साष्टांग नमन त्यासी, बाबा मग पुसती तयाते। आताचा तुझा नमस्कार, आणि यापूर्वी जे घालीस निरंतर, आहे काय दोहित अंतर, करून विचार सांगे मज।
तव तो गृहस्थ देई उत्तर, जमीन अस्मानाचे अंतर, केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काहीही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता, आपण आम्हा हिंदूस भ्रष्टविता, होता चित्ती हा रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझिया चित्ती, मुसलमानाच्या देवांची भक्ती, नाही म्हणती गृहस्थ. पुसती बाबा तया लागुनी, पंजा नाही का तुझिया सदनी, पूजित नाही सका ताबुताचे दिनी, पाही मनी विचारुनी, काड बिबी ही आहे सदनी, लग्न कार्यासी तिजला पूजुनी, तुष्टवितोसना मानपानी, मुसलमानी दैवत हे. होय म्हणुनी मान्य करिता, आणिक काय इच्छा पुसता, निज गुरु रामदास दर्शनता, उपजली आस्था गृहस्था. महाराज मग तया प्रती, मागे वळून पहा म्हणती, मग जो मागे वळून पाहती, समर्थ मूर्ती सन्मुख. पडताच समर्थांचे पायी, अदृश्य जाहले ठाईंचे ठाई, मग तो जिज्ञासापूर्वक पाही, आणिक काही विचारी. बाबा आपुले जाहले वय, म्हातारा हा दिसतो काय, आहे आपणा ठावा काय, आयुर्दाय आपुला. काय वदसी मी म्हातारा आहे, माझी आसवे धावूनी पाहे, म्हणून साई जो धावत आहे, हा लागला हे माघारा. महाराज सवेग धावता, धुळोरा जो उसळला वरता, तेच संधीस पावले अदृश्यता, पावली जागृतता गृहस्थास. असो तो जै लाधला जागृती, मनी विचारिता स्वप्नस्थिती, तात्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुनी ऐसी चमत्कृती, साईपदी जडली भक्ती, बाबांविषयी संशयवृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वील. पाहू जाता अवघे स्वप्न, परीती उत्तरे आणिते प्रश्न, ऐकून श्रोता करावा ग्रहण, भावार्थ गहन आतील. हा प्रश्नोत्तर अनुवाद, मद्रासी पावला परमबोध, विराला साई संबंधी विरोध, हास्य विनोद रूपाने. दुसरे दिवशी प्रातःकाळी, मंडळी मशिदी दर्शना आली, 2 रुपयांची बर्फी दिधली, कृपा केली साईनाथे. तैसेच पल्लवचे रुपये 2, बाबांनी तया समजता देऊन, घेतले काही दिवस ठेवून, भजन पूजन चालले. पुढे काही काळ क्रमिला, निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी बहु पैसा लाधला, भरपूर लाभला आशीर्वाद. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गात ते जेव्हा. साईंची आशीर्वचनी, साईंची आठवण ध्यानी मनी, मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्नी तिळभरी. घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अमूप, वाटेस न होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निजगृहा. मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून घडल्या यात्रा अनेका. वाणीत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम. शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन. अक्षरे अक्षर सत्य होऊन, मनोरथ पूर्ण जाहला. ऐसे ते समस्त तीर्थोपासक, भगवत भक्त मद्रासी लोक,
सकळ सत्वस्थ सात्विक बंधमोचक साईत्या। ऐसीच सुरस आणिक कथा सांगतो परिसिजे सादर श्रोता। भक्तिभावे श्रवण करिता आश्चर्य चित्ता प्रकटेल। भक्त काज कल्पद्रुम कैसे साई दयाळू परम। कैसे सप्रेम भक्तांचे काम पुरवीत अविश्रम सर्वदा। ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्त प्रवर। रघुनाथराव तेंडुलकर चतुर धीर बहुश्रुत। सदा आनंदी मोठे प्रेमी विनटले साईंचे पादपद्मी। तेथील बोधमकरंद कामी अखंड नामी गुणगुणत। रूप देऊनी भजनमाला वर्णिली जयांनी साई लीला। ती भक्ती प्रेमे वाचील त्याला साईच पावला पावली। सावित्री नामे तयांचे कलत्र बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र। पहा तयांचा अनुभव विचित्र परिसाते चरित्र साईंचे। एकदा बाबू साशंकित मन वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण परीक्षे लागून बैसेना। तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अतिकसून। सहज ज्योतिष्यास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईन का। चाळून पंचांगाची पाने ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने। राशी नक्षत्रे मोजुनी बोटाने सचिंत मुद्रेने अवलोकी। म्हणे केलात परिश्रम थोर परिये वर्षीन ग्रहांचा जोर। पुढील वर्ष फार श्रेयस्कर परीक्षा निर्घोर ते वर्षी। बैसून परीक्षेस काय सार्थक होणार जरी श्रम निरर्थक। विद्यार्थ्याने हा घेतला वचक तेणे तो दचकला मनासी। पुढे तया विद्यार्थ्याची माता अल्पावकाशी शिर्डीस जाता। नमिता साई चरण माथा कुशल वार्ता चालल्या। निघाली तैही ही कथा करुणावचनी बाबांसी प्रार्थिता। म्हणे मुलगा परीक्षेस बसता असती अनुकूलता ग्रहांची। पत्रिका पाहिली ज्योतिषाही म्हणती यंदा योग नाही। असून अभ्यासाची तयारीही मुलगान जाई परीक्षेस। तरी बाबाही काय ग्रहदशा यंदा अशी काही निराशा। पडेल एकदा पदरी परीक्षा ऐसी बहु आशा समजता। ऐकून बाबा बदले वचन सांगे तयास माझे मान। पत्रिका ठेवी गुंडाळून बैसे जा स्वस्थ मन परीक्षे। नादा कुणाच्या लागू नका जन्मपत्रिका पाहू नका। सामुद्रिका विश्वासू नका चालवा निका अभ्यास। म्हणावे मुलास येईल यश स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस। होऊ नको असा निराश ठेवी विश्वास मजबरी। असो बाबांची आज्ञा घेऊनी आई परतली ग्रामा लागुनी। मुलास बाबांचा निरोप कथुनी उत्साहे जननी आश्वासी। ऐसा तो साई वचनोल्हास मुलगा बैसला परीक्षेस। उत्तरेही लेखी प्रश्नास यथावकाश दिधली। लेखी परीक्षा पूर्ण झाली उत्तरेही संपूर्ण लिहिली। परी आत्माविश्वासे घेरली संशये चळली स्थिर बुद्धी। असता लिहिली सम्यक उत्तरे उत्तीर्ण व्हावया तितुकी पुरे। परी विद्यार्थिया वाटे ते अपुरे सोडिला धीर तयाने। वस्तुतः लेखी परीक्षेत पास होता तरी त्यास वाटे मी नापास। तेणे होऊन तो उदास तोंडी परीक्षेस बैसेना। तोंडी परीक्षेस आरंभ झाला
प्रथम दिवस तैसाच गेला, दुसरे दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखिला भोजन स्थित. म्हणे ही काय आश्चर्यता, परीक्षकाला तुझी चिंता. म्हणे जा पाहू नये आता, तेंडुलकर नव्हता का काल. लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास. म्हणून घरी तो बैसला उदास, स्पष्ट मी तयास सांगितले. तेव्हा परीक्षक वदे तू जाई, असेल तैसा घेऊन येई. लेखी परीक्षेत पासही देई, आनंददायी खबर त्या. मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईंचा धावा. न घेता एक क्षणाचा विसावा, उल्हास भावे धावला. असो पुढे जाहले गोड, परीक्षेची पुरली होड. दिधली दृढ निजपदी जोड, साईंनी कोड पुरवूनी. दळावयाच्या जात्याचा खुंट, हाल हालवूनी बसविती घट्ट. तैसीच गुरुपदनिष्ठेची गोष्ट, हालवुनी चोखट साई करी. ऐसे न कोणा केव्हाही कथिती, जेणेन हालेल चित्तवृत्ती. हे तो बाबांची नित्य प्रचिती, निष्ठा ये रीती दृढ करीती. चालू जाता कथिल्या वाटे, आरंभी आरंभी गोड वाटे. पुढे ऐसे पसरितील सराटे, काटेच काटे चोहीकडे. मग त्या निष्ठेस फुटतील फाटे, सहज मनी संशय दाटे. किमर्थ साई या आडवाटे, आणि हे वाटे मनाला. परी हे ऐसे जेथे वाटे, तेथेच श्रद्धा धरा नेटे. कसोटीच ही प्रत्यक्ष संकटे, तेणेच पैठे दृढ श्रद्धा. देऊनिया संकटा तोंड, करिता साई स्मरण अखंड. होती सकळ अपाय दुखंड, शक्ती ही प्रचंड नामाची. हेच या अंतरायांचे प्रयोजन, तेही करी साईच निर्माण. तेव्हाच घडेल साई स्मरण, संकटोपशमनही तेव्हाच. असो याच मुलाचे वडील, भक्त बाबांचे अतिप्रेमळ. धीर उदार सत्वशील, गात्री शिथिल जाहली. प्रसिद्ध परदेशीय व्यापारी, पेढी जयांची मुंबई शहरी. इमाने इतबारे तयांचे पदरी, केली नोकरी तयांनी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रास येऊ लागली झाकळ. इंद्रिये निज कार्ये विकळ, वांछिती निश्चळ आराम. काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधारावया प्रकृती. रघुनाथराव रजा घेती, स्वस्थ विश्रांती भोगिती. पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली. म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा प्रार्थिली आणिक. अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस करी. परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू. धनी मनाचा उदार, पाहुनी आपुला इमानी चाकर. देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालावया. ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्याही प्रसंगोपात. प्रामाणिक सेवकानिमित्त, उत्तेजनार्थ अवलंबिती. परीही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी. पडेन जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसिया चिंतनी पडले ते. 150 अवघा माझा पगार, 500च्या पेन्शनावर. पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत. परी पुढे जाहली मौज, पहा बाबांचे नवल भोज. रघुनाथरावांचे कुटुंबाहित गुज, पुसती ते चोज परिसिजे. अखेरचा हुकूम व्हावया आधी, असता 15 दिसांचा अवधी. जाऊनी तियेच्या स्वप्नामधी,
पुसती बुद्धी तियेस. 100 द्यावे माझी मनीषा, पुरेल ना तव मनींची आशा. बाई वदे हे काय पुसा, आम्हा भरवसा आपुलाच. तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर. बहुत जाहली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या. मुखे जरी बदले 100, 10 दिधले आणिकवर. ऐसे हे समर्थ करुणाकर, प्रेम अनिवार भक्तांचे. आता परिसा आणिक एक, कथा सुंदर मनोरंजक. भक्त प्रेमोल्हासकारक, आनंददायक श्रोतया. डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे. बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिधले ते गोमटे कथानक. हाटे राहती ग्वालेरी, बाबांस देखती स्वप्ना माझारी. पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे ही उत्तरी काय वदती. म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाट्यांनी धरिले पाय. जरी विसरलेले करू माय, तरणोपाय कैसेनी. उठुनी बागेत गेले तातडी, खुडली ताजी वाल पापडी. शिधा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती, हाटे ते सूप जो समर्पु सरती. अवचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती हे तै कळले. तात्काळ हाट्यांचे जाहले मन, पदार्थ हे समस्त मिळवून. करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस. परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस. वृत्तांत साद्यंत कळविला स्नेह्यास, विनविले शिर्डीस जावे स्वये. टपाल मार्गे येईल पैसा, शिधा घ्यावा योग्य तैसा. शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही. उरला पैका सवे न्यावा, शिध्या समवेत बाबांस द्यावा. चरणवंदूनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून. पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले. पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपले तै आले. ते होते जिये बाईचे माथा, तियेस बोलावून पाहू जाता. शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळाते. मग ते सर्व साहित्य आणिले, महाराजांसी सादर केले. त्यांनी निमोण कराते दिधले, उदयाक निवेदिले शिजवून. पुढे बाबा भोजना बैसता, वर्ण भातादिकान शिवता. शेंगाच ते वड्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले. शेंगाच ते वड्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या. हाट्यांना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा. जयामनी जैसा भाव, तैसाच की हा हाट्यांना अनुभव. पुढील कथेचा परिसानवलाव, गोड लाघव साईंचे. साई हस्त स्पर्शपूत, असावा 1 रुपया गृहात. इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात, पुरवीत मनोगत तो साई. मनाच्या वृत्ती कोट्यनकोटी, त्यागून ओखटी धरावी गोमटी. मग पहा साईची कैची हतवटी, उभाच पाठी भक्तांच्या. होता ऐसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावया न लगे क्षण. निघाला एक स्नेही तत्क्षण, साई दर्शन कामुक. वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पुरवितो होड. जया सद्वृत्तीची आवड, तयाचे कोड त्या हाती. तव हाटे 1 रुपया देती, तया स्नेह्यासी अतिप्रीती. म्हणती नका पडू देऊ विस्मृती, घाला हा हाती बाबांच्या.
स्नेही जेव्हा शिर्डीस गेले, तात्काळ बाबांचे दर्शन घेतले. चरणतयांचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबांचे. दक्षिणे लागी करपसरिता, आपुली दक्षिणा दिधली प्रथमता. बाबांनी खिशात सुदिली अविलंबिता, काढी तो मागुता हाट्यांची. तोही रुपया जोडून कर, ठेवी बाबांचे करतलावर. म्हणेही दक्षिणा मज बरोबर, हाटे डॉक्टर पाठविती. हा साई सर्व हृदयवासी, हाटे जरी ग्वालेर निवासी. जाणूनी मनीषा तयांचे मानसी, बैसले रुपयासी न्याहळीत. होऊनिया प्रेमोन्मुख, बाबा रुपया धरिती सन्मुख. नवल अवलोकिती लावोनी टक, लोक टकमक देखती. दक्षिणांगुष्ठे वरचे वरी, उडवून झेलिती बाबा निज करी. ऐसी क्रीडा करूनी क्षणभरी, रुपया करीत ते परत. म्हणती हा ज्याचा त्यास देई, सवे हा उदीचा प्रसाद नेई. न लगे आम्हास तुझे काही, स्वस्थ राही म्हणे तया. घालून लोटांगण बाबांचे पायी, उदी प्रसाद पाठवूनी ठाई. घेऊनी बाबांची आज्ञा तो स्नेही, आला निज गेही ग्वालेरीस. आलियावरी ग्वालेरी ते, रुपया देऊनी डॉक्टराते. कळविले सकळ वृत्तांताते, दाटले भरते हाट्याते. म्हणे मनी जैसा हेत, केला होता जैसा संकेत. जाणोनी माझे मनोगत, पुरविला मनोरथ बाबांनी. ऐसे वाटले हाट्यांचे मना, परीही तरी त्यांची कल्पना. कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयांच्या. हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित. ती तो याहून विपरीत, ज्यांचे मनोगत त्या ठावे. एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती. कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या. त्यांची कारणे तयास ठावी, आपण केवळ मौज पहावी. ऐसी गोड संधीन दवडावी, कथा परिसावी ये अर्थी. एकदा वामन नार्वेकर, जयास बाबांचे प्रेम अपार. आणिला एक रुपया सुंदर, भक्ती पुरस्सर अर्पाया. एका बाजूस कोरिली होती, राम लक्ष्मण सीता सती. दुजिया बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धांजळी. तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शा पाठी तो परत. मिळावा उदी प्रसादा सहित, म्हणून हस्तात ठेविला. कोणामनी काय हृद्गत, बाबा हे तो सकळ जाणत. तरी तो रुपया पडता हस्तात, तात्काळ खिशात सुदिला. वामनरावांचा मानस, माधवरावांनी कळविला बाबास. रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत. त्याला कसला द्यावयाचा, आपणास चितो ठेवावयाचा. वदले बाबा स्पष्ट वाचा, वामनरावांच्या समक्ष. तरीही तो देईल, रुपये 25 याचे मोल. हामी यासी देईन बदल, म्हणाले बोलतयाला. मग त्या एका रुपया लागी, वामनरावाने लागवेगी. तेही मिळवून जागोजागी, बाबांलागी दिधले. तेही पूर्ववत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले. तरी त्या रुपया सवेन तोले, ओणे ते मोले तया पुढे. म्हणती श्यामा हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही. देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन. आता हे ऐसे काय करिता,
विचारावयाची कोणास सत्ता, साई योग्यायोग्य जाणता, देता घेता समर्थ। असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता, जेणे मनन आणि निदिध्यासता, कथा परिसता घडावी। केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मनना वीण, वरी न घडता निदिध्यासन, श्रवण निष्कारण होईल। तरी हे माड साईंसी शरण, मस्तकी धरी साईंचे चरण, सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्न कथा कथनं नाम 39तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।